नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुष मुळीक ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय समाजशास्त्र रयत शिक्षण संस्थेच्या घटक चाचणीचा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2023-24चा पेपर आहे, जो मी 2026-27च्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण इतिहास पाहणार आहोत, त्यानंतर भूगोल पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न 1 काय आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा पूर्ण करा. तर हे बघा, पहिलं काय, भौतिक संज्ञामध्ये डॅशचा समावेश होत नाही, मण्यांचा. त्यानंतर दुसरं बघा, दुसरं उत्तर आहे राजीव गांधी, सैलकेत तमिळ, हे उत्तर आहे राजीव गांधी. त्यानंतर बघा, पुढं आहे चुकीची जोडी, उत्तर आहे वृत्तपत्रे भौतिक साधने, ही चुकीची जोडी आहे, बाकी सर्व काही बरोबर जोड्या आहेत. त्यानंतर बघा दुसरं, यातले संत हरचरण सिंग लोगोवाल, हे हे त्याचं उत्तर आहे, आपलं उत्तर आहे चुकीची जोडी सर्व. त्यानंतर बघा दुसरा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा, म्हणजे हे पूर्ण करायचं आहे. तर भौतिक साधनेमध्ये काय बघा, ओव्या, लोकगीते, कथा, म्हणी, लोककथा, पोवाडे, 2 मार्काला आहे, कोणतीही एक सोडवायची आहे. तर बघा, बघून घ्या नीट उत्तर. त्यानंतर बघा दुसरं आहे, इसवी सन 1991 ते 2000 ह्या दशकात झालेल्या भारताचे प्रधानमंत्री कोण कोण झाले बघा, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, हे सर्व 1991 ते 2000 पर्यंतचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर बघा, टिपाल्या कोणती एक 2 मार्काला आहे. तर बघा, पहिल्यांदा काय, पहिला आहे अभिलेखकार, तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, ऐतिहासिक कागदपत्र जतन करण्याचे ठिकाण म्हणजे अभिलेखगार. हे असे पॉईंट दिले आहेत, उत्तर नीट बघून घ्या आणि सराव करा, IMP आहे. त्यानंतर बघा, प्रदेशीवाद, हे तुम्हाला होमवर्कला देतो. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा, कोणतीही एक 3 मार्काला आहे. तर पहिलं बघा, भारतीय नियोजन आयोग निर्माण करणार आला, तर ही मित्रांनो IMP आहे, हा प्रश्न, IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, मुद्देवाईज असे उत्तर लिहा, देशाच्या आर्थिक विकासासाठी नियोजनाची गरज होती, हे असे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या आणि सराव करा. त्यानंतर बघा, ऑपरेशन ब्लू स्टार, हेही IMP प्रश्न आहे. त्याचे उत्तर बघा. मित्रांनो, उत्तर नीट बघून घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, नीट प्रश्न आणि उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे, खालील प्रश्नाची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, कोणती एक 3 मार्काला आहे. पहिलं बघा, टपाल तिकीट इतिहासाचा मूल्यवान ठेवा असतो, स्पष्ट करा, तर हे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, टपाल तिकिटेवर महापुरुष, ऐतिहासिक घटना व स्मारके दर्शवली जातात, हे असं त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा, दुसरं आहे, ती तुम्हाला होमवर्कला देतो मी. त्यानंतर बघा, राज्यशास्त्र आहे, पहिला आहे प्रश्न 5 मधला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, तर 2 मार्काला आहे. तर बघा, स्वातंत्र्य व सार्वभौम देशाची मिळून निर्माण होणारी व्यवस्था कोणती, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, ऑप्शन बरोबर आहे, IMP आहे हा प्रश्न. त्यानंतर बघा, दुसरा आहे, 1974 मध्ये भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली, कुठे केली, तर पोखरण येथे, ऑप्शन आहे. त्यानंतर बघा, 6वा आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सकारात्मक स्पष्ट करा, चूक आणि बरोबर ते लिहून सकारात्मक स्पष्ट करायचं आहे, 2 मार्काला आहे, कोणती एक. तर बघा, अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केल्याने जगात शीतयुद्ध सुरू झाले, हे IMP आहे मित्रांनो. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, हे विधान चूक आहे, कारण हे दिलेलं आहे, 3 मुद्दे दिले आहेत, उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलते असते, तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, उत्तर हे विधान चूक आहे, उत्तर नीट बघून घ्या आणि सराव करा. त्यानंतर बघा, प्रश्न 7वा आहे,
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक 2 मार्काला आहे. तर पहिलं बघा, कोणत्या घटनानंतर दुसरे महायुद्ध संपले? तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. 4 मुद्दे दिले आहेत. त्यानंतर बघा, दुसरा आहे भारताचे परराष्ट्र धोरणांची उद्दिष्टे लिहा. हे IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. 4 मुद्दे दिले आहेत. पहिला बघा, राष्ट्रीय हिताचे संरक्षण करणे. हे असे 4 मुद्दे दिले आहेत. दुसरेही उत्तर नीट बघून घ्या आणि सराव करा. त्यानंतर आहे बघा भूगोल. पहिला प्रश्न आहे भूगोलमधला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर पहिलं बघा, सममूल्य रेषा एकमेकांपासून दूर असल्यास घटकातील बदल डॅश असतो कसा? सौम्य. क ऑप्शन आहे. त्यानंतर दुसरं बघा, पुढीलपैकी वली पर्वत डॅश हा आहे हिमालय. ब ऑप्शन आहे. तिसरं बघा, ही IMP प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे ह्या 2 नंबरचा. त्यानंतर बघा, वनस्पतींच्या मुळामुळे डॅश वितरण होते कोणतं जीविक? हेही IMP आहे. त्यानंतर बघा, चौथा आहे नकाशामध्ये डॅश ह्या भौगोलिक घटनांची आकडेवारी रचना पद्धतीने दाखवली जाते. तर क्षेत्रगणित पद्धत. ब ऑप्शन. त्यानंतर बघा, दुसरं आहे योग्य जोड्या जुळवा. अ स्तंभ आणि ब स्तंभ दिलेला आहे. पेपरात तुम्ही ह्याच्या पुढे जागे उत्तर लिहायचे, म्हणजे ऑप्शन करून त्याचं आहे तसं लिहायचं आहे. तर बघा, टिंब पद्धत कशी? क नंबरचं उत्तर आहे ह्याचा टिंबाचा वापर करून. दुसरं आहे अल्पस पर्वत. तर ह्याचं उत्तर आहे ड वली पर्वत. त्यानंतर बघा, खनक प्राणी. ब उत्तर आहे ह्याचं जैविक विधारण. त्यानंतर बघा, चौथं उत्तर आहे घटकांचे मूल्य जास्त. त्यानंतर बघा, तिसरं आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 मार्काला 4ही लिहायचे आहेत. तर हे बघा, पहिलं काय, उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? तर त्याचे उत्तर बघा. विशिष्ट विषय किंवा उद्देश दर्शवणारा नकाशा म्हणजे उद्देशात्मक नकाशे वय. त्यानंतर बघा, दुसरं आहे, ते पहिलं आहे की नाही, उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? ते IMP आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरं, भूखंड म्हणजे काय? तर त्याचे उत्तर बघा. पृथ्वीवरील मोठा सलग भूभाग म्हणजे भूखंड वय. हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा, विदारण म्हणजे काय? तर त्याचे उत्तर बघा. खडकांना तडे जाऊन ते तुटण्याच्या प्रक्रियेला विदारण म्हणतात. त्यानंतर बघा, चौथा आहे, कोणत्या कारखान्याच्या कार्यमुळे खवणन होते? तर उत्तर बघा काय, वाहते पाणी, वारा, हिम नद्या आणि समुद्राच्या लाटा ह्याच्या कार्यामुळे होते ते. तर त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा, हे सर्व उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 8 मार्काला. तर पहिलं बघा, भौगोलिक क्षेत्रफळाची महत्त्वाची स्पष्ट करा. तर मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. सर्व उत्तर नीट बघून घ्या मित्रांनो. IMP आहे हे. त्यानंतर दुसरा आहे बघा, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. त्याचे उत्तर नीट बघून घ्या मित्रांनो. हे बघा, सर्व दिले आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. ह्या सर्व कारणामुळे पृथ्वी हादरते व भूकंप जाणवतो. त्यानंतर बघा, तिसरा आहे, जैविक विदारण कसे घडून येते? तर त्याचे उत्तर बघा. तर हे सर्व उत्तर नीट बघून घ्या मित्रांनो. हे IMP आहे. उत्तर नीट बघून घ्या आणि सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.